महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्षांनी एकच मुद्दा लावून धरलाय, तो म्हणजे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती का होत नाही। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांचा असल्याचं सांगून या प्रकरणातून हात झटकले। महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष नेते पदासाठी सत्ताधाऱ्यांच्या वतीने 10% नियम म्हणजेच 10% सदस्य असणं गरजेचं आहे असं सांगितलं जात आहे। आणि याच मुद्द्यावर बोट ठेवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला आता धारेवर धरलाय। ते म्हणाले की एकतर 10% सदस्य संख्येचा नियमच नाहीये, तो असेल तर विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता का नियुक्त केला जात नाहीये अशी विचारणा करून सपकाळांनी मुख्यमंत्र्यांनाच यासाठी जबाबदार धरलाय। याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर महायुतीचे सरकार येऊन आणि मुख्यमंत्री पदी फडणवीस विराजमान होऊन 3 अधिवेशन झाले। त्यात आता नागपूरचं हिवाळी अधिवेशनही संपत आलंय, पण अद्याप महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद मिळालेलं नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आधी राहुल नार्वेकरांची आणि नंतर राम शिंदेंची भेट घेतली आणि अधिवेशन संपण्याआधी विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदाची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। तर ऑगस्ट मध्ये अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला, म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून विधान परिषदेला विरोधी पक्ष नेता नाहीये। त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसकडून सतीश पाटील यांचं नाव देण्यात आलंय। परंतु यावर सरकारकडून मात्र हात झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संख्याबळावरती बोट ठेवलंय। तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय की विरोधी पक्ष नेत्याची नियुक्तीचा अधिकार विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींकडेच आहे आणि 10% सदस्य असणं गरजेचं आहे हा नियम सांगून सरकारने उडवाउडवी केल्याचं दिसलं। परंतु आता उद्धव ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसनेही सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला। ते कसं सांगते। विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणालेत की विरोधी पक्ष नेते पदासाठी 10% सदस्य संख्येचा दाखला दिला जातोय। मात्र वरच्या सभागृहात विरोधकांची 10% सदस्य संख्या आहे व सरकारला प्रस्तावही दिलेला आहे। मग तिथे विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय का घेतला जात नाहीये असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केलाय। तसेच लोकशाही व्यवस्थेत काही प्रथा, परंपरा व संकेत पाळले जातात। दोन्ही सभागृहाचे प्रस्ताव आहेत, पण सरकारला संविधानानुसार कामकाज करायचं नाहीये असं म्हणत सपकाळांनी सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले। आता हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं हे विधान व्यवस्थित समजून घ्यायचं झालं तर विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीसाठी सत्ताधारी पक्ष 10% सदस्य संख्येची अट लावतोय। म्हणजे जर विधानसभेत आता 288 सदस्य आहेत तर 10% 29 सदस्य असणं गरजेचं आहे। तसेच विधान परिषदेत 78 सदस्य आहेत तर 10% 8 सदस्य तिथे असणं गरजेचं आहे। आणि सध्याच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांकडे म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार, काँग्रेसकडे 16 आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। मात्र एकाही पक्षाकडे 29 जागा नाहीयेत, म्हणून विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाहीये। परंतु विधान परिषदेत 10% 8 आमदार विरोधकांकडे आहेत। त्यामुळे मग विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता का नियुक्त केला जात नाहीये असा प्रश्न उपस्थित करत हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांनाच धारेवर धरलाय। आता या घडामोडींमुळे अधिवेशन आणखीनच तापलं असून महाविकास आघाडीने बहिष्काराची धमकीही सरकारला दिली आहे। त्यामुळे आता तरी विरोधी पक्ष नेते पदाचा प्रश्न मार्गी लागेल का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।